दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक प्राचीन गोष्ट आहे. एक राजा असतो आणि त्याच्याबरोबर त्याचा प्रधान एक असतो आणि तो प्रधान त्याच्याबरोबर नेहमी असायचा. कुठल्याही गोष्टीचं त्याला सल्ला देणं वगैरे ज्या काही गोष्टी असतात, कुठले निर्णय घेणे ह्यामध्ये तो राजाला मदत करत असे. परंतु त्या प्रधानाची एक सवय होती. तो काही झालं तरी असं म्हणायचं, जे होतं ते बऱ्यासाठीच होतं. आणि त्याला ही सवय होती आणि राजाला सुद्धा ते माहीत होतं. एक दिवस राजा त्याची तलवार बघत होता आणि जरा ती नीटनेटकी करत होता आणि हे करत असताना अचानक त्या राजाच्या हातातून त्याची तलवार सटकली आणि ती खाली त्याच्या पायावर पडली आणि त्या पायात ते जरी त्यांचे बूट घातले होते, परंतु ती आरपार गेली आणि त्या राजाच्या अंगठ्याच्या बाजूचा एक बोट होता तो तुटून गेला आणि राजा जोरात कळवळून ओरडला आणि सर्व लोक धावून आले आणि राजाला त्यांनी उचललं, परंतु ते बोट तुटून वेगळं झालं होतं. आणि त्यामध्ये सुद्धा हा प्रधान बोलला की जे होतं ते बऱ्यासाठी होतं. आणि हे ऐकून राजाला त्याचा खूप राग आला. राजा ओरडून त्याला म्हणाले की काय बरं झालं, माझं बोट तुटून गेलं आणि तू सांगतो जे होतं ते बऱ्यासाठी होतं. आणि त्या रागाच्या भरामध्ये राजा त्या प्रधानाला तुरुंगामध्ये टाकण्याची आज्ञा देतो आणि त्या प्रधानाला तुरुंगात टाकण्यात येतं. आणि असेच काही दिवस जातात आणि एक दिवस राजा शिकारीला निघतो आणि शिकार करण्यासाठी ते खूप आतमध्ये घनदाट जंगलामध्ये जातात आणि राजा एका हरणाच्या मागे लागतो आणि तो मागे लागत असताना तो नंतर इतका आतमध्ये जातो की त्याच्या शिपायांबरोबर त्याची चुकामुक होते आणि तो एकटाच त्या जंगलामध्ये भटकत राहतो आणि शेवटी काही जंगली लोक येतात आणि त्या राजाला पकडतात आणि तो राजा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की मी राजा आहे, परंतु ते लोक काय ऐकत नाही त्याचं आणि त्याला घेऊन त्यांच्या वस्तीमध्ये येतात. त्याला एका मोठ्या खांबाला बांधलं जातं आणि बाहेर अशी विचित्र एक दगडाची मूर्ती त्या ठिकाणी असते. ते त्याला पूजत असतात लोक, ते जंगली लोक. आणि ते विचार करतात की ह्या माणसाला आपण आता ह्या आमच्या देवतासमोर बळी द्यायचा. आणि त्याप्रमाणे ते सगळी तयारी करत असतात आणि सगळं कुऱ्हाडी वगैरे आणतात त्याला मारणार. इतक्यात त्या जंगली राजांचा जो नायक असतो, जो मुख्य असतो, त्याचं लक्ष राजाच्या पायाकडे जातं आणि तो म्हणतो की त्या ठिकाणी त्याला एक बोट नाही आहे, ते तुटलेलं आहे. आणि तो त्या जंगली राजांचा जो सरदार आपण म्हणू शकतो, तो सांगतो थांबा, ह्याला मारू नका, कारण हा मनुष्य पूर्ण नाही आहे, ह्याचं एक बोट तुटलेलं आहे, त्यामुळे आपण ह्याला बळी देऊ शकत नाही आणि ते आपल्या देवाला आवडणार नाही. आणि मग ते जंगली लोक ह्या राजाला परत सोडून देतात. आणि मग राजा कसा बसा त्या जंगलाच्या थोडा बाहेर येतो, शिपाई त्याला शोधतात आणि मग ते परत राजवाड्यामध्ये येतात. आणि राजा नंतर विचार करू लागतो की खरोखर जर माझं बोट तुटलं नसतं तर आज मी खरोखर मला त्यांनी बळी दिला असता, परंतु माझं बोट तुटलं आणि मी वाचलो. आणि त्याला समजतं, तो प्रधानाला लगेच तुरुंगातून बाहेर काढण्याची आज्ञा देतो, त्याला बाहेर आणतो आणि त्याला सांगतो की खरोखर तू बोललास, जे होतं ते बऱ्यासाठी होतं, कारण माझा बोट तुटलं पायाचं म्हणून मी वाचलो, न तर आज मला मारून टाकलं असतं. पण तुझं काय, तू तुरुंगात गेला, हे काय बऱ्यासाठी झालं का? आणि प्रधान सांगतो होय, ते पण बऱ्यासाठी झालं, कारण जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर मी तुमच्याबरोबर शिकारीला आलो असतो आणि मी शिकारीला आलो असतो, तुम्हाला आणि मला पकडलं असतं, तुमचं बोट नाही म्हणून तुम्हाला सोडून दिलं असतं, पण माझं कुठलेही अंग तुटलेलं नाही, सगळं व्यवस्थित आहे म्हणून माझा बळी दिला असता. त्याच्यामुळे मी तुरुंगात गेलो, त्यामुळे मी वाचलो, माझा जीव वाचला. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्याला समजत नाही हे आपल्या जीवनामध्ये का घडल्या, परंतु देवाच्या योजना, देवाचे संकल्प जे आहेत हे आपल्या भल्यासाठी असतात. काही घटना आमच्या मनाला दुःख देणाऱ्या असतात, मनाला वेदना देणाऱ्या असतात,
कधी आम्हाला समजत नाही हे असं आमच्याच बाबतीत का घडलेलं आहे. परंतु लक्षात घ्या की देवाच्या योजना काहीतरी वेगळ्या आहे. जे काही आमच्या जीवनामध्ये घडतं ते देवाच्या इच्छेप्रमाणे घडतं आणि त्याच्या जे काही होतं आमच्या जीवनामध्ये ते आमच्या भल्यासाठीच होतं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, उत्पत्ती ह्याचा 50वा अध्याय आणि 20वा वचन. जेनेसिस चॅप्टर 50 अँड वर्स 20. तुम्ही माझे वाईट योजिले, पण देवाची योजना बऱ्यासाठीच होती, की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.